जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. दासबोध वाचन भाग 2. समर्थांचे कार्य. श्री समर्थांच्या 74 वर्षांच्या आयुष्यपटाकडे ओझरती नजर टाकली तरी एका अत्यंत कर्तृत्वसंपन्न महापुरुषाचे हिमालयासारखे भव्य व्यक्तिमत्व नजरेत भरते. सामान्यतः संतांचे मुख्य जीवन कार्य परमेश्वरी साक्षात्कारासाठी साधना, जमेल तेवढे जनतेचे पारमार्थिक मार्गदर्शन व या दोहोंच्या अनुषंगाने निर्माण झालेले भक्तिप्रधान आध्यात्मिक साहित्य असे दिसून येते. हे सर्व पूर्णांशाने समर्थांच्याही जीवनात घडलेले आढळते. त्यांनी केलेली साक्षात्कार पर्यवसायी साधना रेखीव व योजनाबद्ध आहे. त्यांनी केलेला पारमार्थिक उपदेश, तत्वज्ञान व प्रत्यक्ष साधना या गोष्टी अंगांनी 52 कशी आहेत हे तर त्यांच्या वाङ्मयातून स्पष्ट आहेच, पण त्यांचे व्यक्तिमत्व व कार्य या सर्व गोष्टी केवळ अंतर्भूत करीत नाही, तर त्या ओलांडून आणखी फारच पुढे गेलेले दिसते. निर्भय, विजिगीषू, सदाचारी व संघटित असा सामर्थ्यसंपन्न समाज घडविणे हे त्यांच्या प्रयत्नांचे महत्त्वाचे लक्षण आहे आणि त्यासाठी जे जे करणे आवश्यक व शक्य आहे ते त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून केलेले दिसते. मुळात त्यांच्या स्वतःच्या चिंतनाची, स्वभावाची व लोकव्यवहाराची बैठक त्यांनी जागरूकपणे केलेली दिसते. या ध्येयासाठी अनुकूल ठेवलेली दिसते. त्यांच्या विचार, उच्चार व आचरणामध्ये कुठेही विसंगती आढळत नाही. या व्यक्तिमत्वाच्या बैठकीवरून त्यांनी या दिशेने केलेले समाज प्रबोधन यशस्वी न होते तर नवलच, पण केवळ वैयक्तिक आचरण व समाज प्रबोधन यावरच ते थांबले नाहीत. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे असे आवर्जून सांगणारा हा विरक्त महात्मा पराकोटीचा क्रियाशील भक्त होता. त्यांच्या या क्रियाशीलतेतून अनेक श्रीराम मंदिरे, गावोगावी हनुमान मंदिरे व भारताच्या जवळपास सर्व प्रांतातून सुमारे 1100 मठांची स्थापना झाली. मठांची ही संख्या अलंकारिक व थोड्याफार फरकाचीही असू शकली तरी व 700-800 इतकीही धरली तरी ती थक्क करणारी आहे. समर्थ हे मठ केवळ पूजापाठ व जाप्य करण्यासाठी स्थाने नव्हती, ती तेजस्वी संस्कार केंद्रे होती. सनातन धर्माचे ज्ञानदान, सदाचाराचा व भक्तिभावाचा संस्कार यासह पुरुषार्थाची प्रेरणा व बलोपासना यासाठी प्रत्येक मठात मारुतीरायांच्या मंदिरासह ग्रंथसंग्रह व व्यायामशाळा आवर्जून असत. परंपरागत तेजस्वी भिक्षा पद्धतीच्या माध्यमाने समर्थांनी हे मठ स्वावलंबी व समाजाभिमुख ठेवले. महंतांची लक्षणे व मठपतींना दिलेल्या सूचना हे स्पष्ट करतात की या मठांचे संचालक स्वतः त्यागी पण संसाराशी अविरोधी राहून सांस्कृतिक प्रवाह जीवनात प्रवाहित ठेवणारे लोकशिक्षक असावेत हे अभिप्रेत होते. या मठांची परस्पर संपर्क शृंखलाही होती व यांचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे यांना आग्र्याहून रायगडी सुरक्षित पोहोचवण्यासाठीच केवळ झाली नाही, तर एरवीही स्वराज्य स्थापनेच्या कार्यासाठी आवश्यक तेव्हा अनुकूल असा तो होत गेला. स्वराज्यासाठी अनुकूल व पोषक जनमानस तयार करण्यात समर्थ कार्याचा त्यांच्या मठ मंदिर महंतांचा फार मोठा वाटा आहे. भक्तिप्रधान
उपदेशाने सहिष्णू बनलेल्या समाजाच्या अंतःकरणात जैष्णुतेचे स्फुल्लिंगन चेतविणे व ते धगधगते ठेवणे हे समाजाचे मानसिक परिवर्तन व्यापक प्रमाणात घडविणे हे महत्त्वाचे व अवघड कार्य समर्थांकडून पार पडले. विजयाची आकांक्षा निर्माण झाली. आशा पल्लवित झाली व स्वराज्याचा उषःकाल दृष्टीपथात आला. त्यासाठी आवश्यक ती समाजमनाची मशागत समर्थांनी रात्रंदिवस खपून केली. शिवसमर्थ योग. श्री समर्थांच्या सद्भाग्याची फार मोठी जमेची बाजू ही की याच वेळी त्यांना अभिप्रेत असलेला प्रभू रामचंद्रांचा पराक्रमी धर्मनिष्ठा जीवनादर्श ज्यांच्या व्यक्तिमत्वात पूर्ण प्रतिबिंबित झालेला दिसावा असे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वयंप्रेरणेने घडून गेलेले होते. महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर एकाच वेळी कार्यरत असलेल्या या दोन्ही महापुरुषांच्या प्रेरणा स्वयंभू पण परस्पर पूरक होत्या. दोन समांतर रेषांप्रमाणे विभिन्न क्षेत्रातून पण एकाच दिशेने एकाच ध्येयासाठी दोघांची वाटचाल होती. श्री समर्थ व श्री शिवछत्रपती यांचा गुरुशिष्य संबंध पारमार्थिक उपासनेसाठी मंत्रदीक्षा अनुग्रहापुरताच केवळ नाही, दोघांची धर्मरक्षणाच्या ध्येयाबद्दलची एकरूपता, दोघांची अखंड क्रमशील प्रयत्नवादी प्रवृत्ती, दोघांची वैयक्तिक सुखाबद्दलची उदासीनता आणि कार्यातील सावधानता व शिस्तप्रियता, दोघांचा परस्परासंबंधी कमालीचा आदरभाव व विश्वास यांच्या साकल्याने विचार केला तर जणू एकच चेतना दोन विभिन्न देहांच्या माध्यमाने परस्पर पूरक कार्यात मग्न असलेली जाणवते. खरा गुरुशिष्य संबंध असा असतो. पारमार्थिक संत महात्म्यांकडे दर्शनासाठी श्रद्धेने जाऊन त्यांचे आशीर्वाद घेणे वेगळे व दोघांच्या जीवनसृष्टीत इतकी एकरूपता एकजीवता प्रतीत होणे वेगळे. श्री शिवछत्रपतीचा असा अद्वैत संबंध श्री समर्थांशी असलेला दिसून येतो. महाभारतातील श्रीकृष्ण अर्जुनाप्रमाणे दोघे स्वयंभू असूनही परस्पर समरस होऊन स्वधर्म रक्षणार्थ स्वराज्य स्थापनेचे कार्य करीत होते. हा शिवसमर्थ योग म्हणजे क्षात्र तेज व ब्राह्मतेज या दोहांचा संगम. हाच महाराष्ट्र धर्माचा प्राण व यानेच समाजाचे खरे परित्राण झाले. अद्वितीय धर्माचार्य. समर्थांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध अंगांचे दर्शन घेताना हे जाणवते की त्यांना अलीकडच्या संत महात्म्यांच्या व्यक्तित्वाच्या ठराविक चौकटीत बसविता येणे शक्य नाही, कारण इतक्या विविध पैलूंचे दर्शन अन्यत्र होत नाही. अन्य कोणाही संत सत्पुरुषाने जे काही सांगितले ते सर्व समर्थांच्या उपदेशात गवसतेच, पण असेही पुष्कळ आहेत की जे अन्य कोणी संतांनी सांगितलेले नाही पण समर्थ वाङ्मयात आढळते. निखळ पारमार्थिक उपदेशाव्यतिरिक्त वैयक्तिक व सामाजिक हितासाठी समर्थांनी बराच व्यावहारिक उपदेश केला आहे. म्हणून जर कुणी त्यांना राजकारणी संत म्हणत असतील तर ते त्यांचे दूषण नसून भाषण आहे व टीकाकारांच्या परिपक्वतेचे घोतक आहे. धर्म ही संकल्पना केवळ पारमार्थिक नाही, अद्भुत म्हणजे ऐहिक उन्नती व निःश्रेयस म्हणजे पारमार्थिक सद्गती ही दोन्ही धर्मांची अंगे परंपरागत शास्त्रकारांनी मानली आहेत. त्यामुळे खऱ्या परिपूर्ण धर्माचार्याकडून दोन्ही बाबतीत मार्गदर्शन अपेक्षित असले पाहिजे. भगवान वेदव्यास, देवऋषी नारद, महर्षी वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य ही अशी श्रेष्ठांची नामावली आहे की
जे मानव जीवनाच्या या दोन्ही अंगांचे केवळ ज्ञातेच नव्हते, तर मानवाच्या सुख शांतीसाठी राजकीय सत्ताही योग्य व्यक्तींच्या हाती असावी यासाठी सक्रिय प्रयत्नशील राहिले होते. समाज जीवनाला राजनीती अत्यंत प्रभावी करते. म्हणून तर महाभारतकारांनी सर्व धर्म राजधर्म प्रधाना व राजा कालस्य कारणम असे म्हटले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी तर धर्मस्थापना शब्दाचा अर्थच राजनीतीला धर्माची जोड देणे असा केला आहे. वर उल्लेखिलेल्या सर्व महापुरुषांनी यासाठी प्रयत्न केलेले दिसतात. समर्थांनीही तसे केले असल्याने ते या महापुरुषांच्या पंक्तीत बसून अधिक वंदनीय ठरतात. सज्जन व गड हे दोन शब्द त्यांनी पहिल्यांदा एकत्र आणले असले तरी या दोन्हींच्या सहचार्यानेच समाजाचा उत्कर्ष आहे ही धारणा प्राचीन ऋषींची आहे. समर्थांना राजकारणी संत म्हणून कमी लेखण्यापेक्षा त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे मोजमाप करण्यासाठी आपण लावत असलेला मापदंड अपुरा पडतो आहे. हे लक्षात घेऊन आपली दृष्टी प्रगल्भ करण्याची आवश्यकता आहे. हे ज्यांना कळेल तो शहाणा. पूर्वग्रहित दूषित संकीर्ण मानसिक चौकटीत या प्रबंधनाला कोंबण्याचा प्रयत्न विवेकी लोकांना शोभनीय नाही. समर्थांनी प्रयुक्त केलेल्या राजकारण शब्दाचाही नीट विचार होणे अगत्य आहे. आपल्याला अभिप्रेत असलेल्या अर्थांना समर्थांच्या माथी मारण्यापेक्षा त्यांनी विविध शब्दात ज्या आशयाने जो शब्द योजिला तो आशय शोधला तर केवळ आधुनिक पॉलिटिक्स म्हणजे सत्ताकारण किंवा चातुर्य या शब्दांच्या पलीकडे जावे लागते. दासबोधाचा 11वा दशक मुख्यतः व्यक्तिमत्व विकासावर प्रकाश टाकणारा आहे. त्यात राजकारण याचा अर्थ व्यवस्थापकीय संघटन कौशल्य मॅनेजेरियल टर्म ऑर्गनायझिंग स्किल असा घेणे अधिक इष्ट आहे. व्यवस्थापितपणा हे समर्थांचे खास वैशिष्ट्य आहे. मुख्यतः या अर्थाने या शब्दाकडे बघितल्यास तो ज्याप्रमाणे जीवनाच्या अन्य क्षेत्रातील लोकव्यवस्थापनास लागू पडेल त्याप्रमाणे राजनीतीतील व्यवस्थापनासही पडू शकेल, पण तो तेवढ्यापुरता मर्यादित असणार नाही. लोकव्यवस्थापन हे कुठल्याही संस्थेचे वा संघटनेचे महत्त्वाचे अंग आहे व समर्थांनी सांगितलेले तिसरे ते सावधान सर्वविषयी हे तर धर्माचे मर्मच आहे. महाभारतात यज्ञाने विचारले, धर्मराज, एका शब्दात धर्माचे स्वरूप काय? किस्विदे क पद धर्मस्य किस्विदे पद धर्मस्य. याचे उत्तर धर्मराजाने दिले आहे, दक्षता म्हणजे सावधानता हे एका शब्दात सांगितलेले धर्माचे स्वरूप आहे. दास्यम्य एक पद धर्मम्यम. सावधानतेचे धर्मदृष्ट्या इतके महत्त्व आहे. वस्तुतः समर्थ केवळ धर्मकारणी आहेत. त्यांच्या प्रसिद्ध चतुश्रुतीतील हरिकथा, निरूपण, राजकारण, सावधान व स्वकर्म, उद्योगशीलता ही सर्वे खऱ्या धर्मपालनाची अंगे आहेत. या संपूर्ण धर्मकारणाशिवाय समर्थांनी केलेले मार्गदर्शन एका महाभारताखेरीज अन्यत्र कुठेही नाही. समर्थांनी अंधश्रद्धा, आळस व गभाडेपणा यांचे वाभाडे काढले आहेत. दैववादाला कुठेही स्थान न देता सर्वदा उत्कृष्ट प्रयत्नवाद मांडला. पारमार्थिक परंपरेचे अंध गतागुणातीत होऊन श्रीदेहाची निंदा त्यांनी आपल्या वाङ्मयात एका शब्दानेही केली नाही. महिलांना प्रबुद्ध करून अनुग्रह देण्याचा अधिकारच केवळ दिला नाही, पण मठपतीही बनविले. 350 वर्षापूर्वी विधवा वेणाबाईंना
कीर्तनासाठी उभे केले. धर्मशास्त्र, भक्तिशास्त्र, योगशास्त्र यांच्यासह समाजशास्त्र, व्यवहारशास्त्र, व्यवस्थापन, संघटनशास्त्र, राजनीतिशास्त्र इत्यादी अनेक लौकिक विद्यांच्या उपदेशाने समाज जीवन प्रगल्भ केले. बौद्ध शंकराचार्य व महानुभावपंथीय यांच्या पश्चात फक्त समर्थांनीच प्रचारक योजना राबविली व त्यांनी महाराष्ट्राला केंद्रस्थानी ठेवून भारतभर मठ स्थापना केली. महर्षी वेदव्यासांनी विपुल लेखन केले, पण त्यांना माणसे घडविण्याचे कार्य करावे लागले नाही. देवर्षी नारदांनी लोकजागृतीचे कार्य केले, पण असे विपुल लेखन त्यांच्याकडून झाले नाही. आदि शंकराचार्यांनी धर्माची पुन्हा संस्थापना केली, पण त्यांना राजनीतीकडे लक्ष द्यावे लागले नाही. आर्य चाणक्यांनी राजनीती केली, अर्थशास्त्रही लिहिले, पण आध्यात्मिक मार्गदर्शनाची अपेक्षा त्यांच्यापासून ठेवता येत नाही. पारतंत्र्याच्या काळातही स्वामी विवेकानंदांनी राजधर्माचा विचार प्रतिपादन केला नाही. योगी अरविंदांनी योगाभ्यास साधला व विपुल लेखन केले, पण समर्थांसारखा सर्वत्र संचार त्यांच्या जीवनकार्याचे अंग नव्हते. मला तर इतिहासात समर्थांसारखे अन्य व्यक्तिमत्व दिसत नाही. कुणी दाखवून दिल्यास मान्य करावयास माझी हरकत नाही. महाराष्ट्रीय भागवत धर्म मंदिराचा पाया संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांनी रचला. संत तुकाराम महाराज हे त्या मंदिराचा कळस म्हणून शोभायमान झाले, तर समर्थ रामदास स्वामी त्या मंदिरावर फडकणारा प्रेरणादायी पवित्र ध्वज ठरले आहेत. तुका झालासे कळस, ध्वज होई रामदास, हे एक जिनसी अभंग भव्य भागवत धर्म मंदिर महाराष्ट्र संस्कृतीचा प्राण व वैदिक संस्कृतीची शान आहे. ग्रंथराज दासबोध विविधांगी धर्मकार्य करीत असताना वेळोवेळी समर्थ रामदास स्वामींकडून विपुल लेखन होत गेले. त्यांच्या या अफाट ग्रंथरचनेमध्ये दासबोध, मनाचे श्लोक, रामायण, आत्माराम, करुणाष्टके, जुना दासबोध, 21 समासी, स्पुष्ट प्रकरणे, स्पुष्ट श्लोक, अष्टाक्षरी, 5 लघुकाव्ये, 14 ओविशते, स्फुट ओव्या, अवांतर व प्रासंगिक प्रकरणे, विविध आरत्या, सवाया, अभंग, पदे, ललिते, मानसपूजा इत्यादींचा समावेश होतो. या सर्व वाङ्मयात दासबोध हा समर्थांचा प्रथम ग्रंथ मानला जातो. त्याचे महत्त्व तसे आहेही. श्री समर्थांनी हा ग्रंथ स्वमुखाने सांगितला आणि त्यांचे शिष्योत्तम श्री कल्याण स्वामी यांनी तो लिहून घेतला असे म्हटले जाते. अर्थात हा एक टाकी सलगपणे लिहून पूर्ण झालेला ग्रंथ नाही. वेळ मिळेल त्याप्रमाणे त्याचे लेखन व अनेक वार संपादन झाले आहे. अनेक वर्षांच्या परिश्रमाने उपलब्ध रूपात पूर्णत्व पावलेल्या या ग्रंथात एकूण 20 दशक असून प्रत्येक दशकात 10 समास म्हणजे एकूण सर्व मिळून 200 समासांचा हा ग्रंथराज आहे. त्यावेळेच्या प्रचलित प्रथेप्रमाणे दासबोध ग्रंथ ओवी व गेय छंदात निबंधत्व असला तरी याकडे काव्यग्रंथ म्हणून बघता येत नाही. माझ्या दृष्टीने श्री समर्थांचे विविध विषयांवरील ओघवत्या भाषेतील हे निबंध होत. चतुर्दश ब्रह्म, विमल ब्रह्म, माया, शुद्ध ज्ञान, सृष्टी विचार, द्वैत, कल्पना, निरसन, त्रिविध ताप, सत्व, रज, तमोगुण, विचार, नवदा, भक्ती, वैराग्य, गुरुलक्षण, शिष्य लक्षण, विरक्त लक्षण, मूर्ख लक्षण, पढत मूर्ख लक्षण, चातुर्य लक्षण, बद्ध, मुमुक्ष, साधक, सिद्ध लक्षणे, प्रकृती विचार, प्रकृती पुरुष विचार, चत्वार, देव निरूपण, विवेक निरूपण, महंत लक्षण, राजकारण, निष्पृष्यता,
कथा, कीर्तन, उपासना, आत्माराम, उत्तम पुरुष, जनस्वभाव, बुद्धिवाद, प्रयत्नवाद, लेखन कला इत्यादी विविध विषयांचा सखोल उहापोह या ग्रंथात झालेला दिसतो. तत्वज्ञानानुसार जगद्गुरु आदि शंकराचार्य, संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज दी, भागवत धर्मीय सर्व संत व श्री समर्थ रामदास स्वामी या सर्वांचा अद्वैत सिद्धांतच आहे व मांडणीतील तपशिलाचा फरक वगळता सर्वांची सैद्धांतिक एकरूपता आहे. हे अद्वैत तत्वज्ञान व भक्तिमार्गी साधना पद्धती याखेरीजही कितीतरी विषयांचा दासबोधात समावेश झालेला वरील सूचीवरून दिसून येतो आणि व्यवहाराच्या पहिल्या पायरीपासून परमार्थाच्या शेवटच्या स्थितीपर्यंत सर्व काही यात समाविष्ट झाले आहे असे म्हटल्या वाचून राहवत नाही. एकूणच समर्थांनी जितक्या विविध विषयांवर लेखन केले आहे तितक्या विषयांवर महर्षी देवव्यासांखेरीज अन्य कोणीही लिहिलेले नाही असे जाणकारांचे मत आहे. येथे बोलीला विशद भक्तिमार्ग असे समर्थांनीच ग्रंथांच्या आरंभी म्हटलेले असल्यामुळे या ग्रंथांचा मुख्य विषय भगवत भक्ती हा आहे हे स्पष्टच आहे. समर्थांचा स्थायी भाव प्रामुख्याने दास्य भक्ती हा असल्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या दासाने आपल्या शिष्यांना केलेला बोध म्हणजे उपदेश हा तर दासबोध शब्दाचा अर्थ आहेच, पण श्रीरामाचे दास्य करणाऱ्या भक्तांना केलेला उपदेश असाही याचा अर्थ आहे. या ग्रंथातील व संप्रदायातील भक्ती ही शंकराचार्यांच्या अद्वैत तत्वज्ञानावर उभी आहे आणि भागवतातील भक्ती प्रक्रियांनी ती अलंकृत आहे. या भक्तीचा प्रपंचाशी केवळ अविरोधच नाही तर प्रपंच नेटका करण्याचा आग्रह आहे. उत्कट भक्तीने परमार्थ कसा करावा याचे जसे मार्गदर्शन यात आहे तसे दक्षतेने प्रपंच कसा यशस्वी करावा याचीही सर्व सूत्रे या ग्रंथात उपलब्ध आहेत. प्रपंच असो वा परमार्थ दोन्ही आघाड्यावर समर्थ प्रयत्नवादाचे प्रखर पुरस्कर्ते व दैववादाचे खंडन करते आहेत. यत्न तो देव जाणावा म्हणून त्यांनी प्रयत्नवादाला परमेश्वरी स्तरावर मान्यता दिली व अचूक यत्न करावा असे म्हणून प्रयत्नवादाचे मर्मही सांगितले. विवेक व वैराग्य हे समर्थ विचारांचे प्रिय सांगाती असून प्रयत्न, प्रचिती व प्रबोध या त्रिसूतीने या ग्रंथात समग्र मानव जीवनाचे विज्ञानच साकार केले आहे. अभिनंदन. या ग्रंथराज दासबोधाचा आदरणीय डॉक्टर श्रीमती कमलताई वैद्य यांनी केलेला प्रस्तुत अर्थ मला फार महत्वाचा वाटतो. पूज्य स्वामी प्रज्ञानंद सरस्वती महाराज यांच्याकडून त्यांना श्री रामोपासनेचा अनुग्रह प्राप्त झाला. पूज्य स्वामीजींनी गोस्वामी तुलसीदासांच्या रामचरितमानस म्हणजे तुलसीदास रामायण या प्रसिद्ध ग्रंथावर लिहिलेली सुमारे 6000 पृष्ठांची टीका हिंदी भाषी विद्वानांनी आदराने गौरविली व गीता प्रेसने प्रकाशित केली आहे. एक मराठी भाषिक साहित्यिकाने हिंदी भाषेत इतके मौलिक कार्य करावे हे अपूर्व व महाराष्ट्र सारस्वनास स्वतःस गौरवास्पद आहे. या थोर सत्पुरुषाच्या अंतेवासी राहून त्यांची सेवा करण्याचे सद्भाग्य श्रीमती कमलताईंना अनेक वर्षे मिळाले व श्री रामभक्ती साहित्याकडे बघण्याची विमल दृष्टी लाभली. स्वतः कमलताईंनी एकनाथी भागवताचे संशोधन करून PhD पदवी संपादन केलेली असल्यामुळे संत साहित्यांकडे बघण्याचा विद्यापीठीय चिकित्सक दृष्टिकोन व भाषा समृद्धी यांनीही प्रस्तुत गद्यानुवाद अलंकृत आहे. प्रभू रामरायाची भगिनी भावाने
उत्कट भक्ती दीर्घकाळ करता करता त्यांना प्रेरणेने प्राप्त झालेली भावावस्था हे तर त्यांचे अत्यंत मौल्यवान लेणे आहे. अशा प्रकारे वाङ्मयीन बौद्धिक तयारी, उत्कट साधना व पूर्ण गुरुकृपा यांचा हा त्रिवेणी संगम दासबोध गद्यार्थाचा त्यांचा श्रेष्ठ अधिकार सिद्ध करतो. हा ग्रंथ सुबोध, सुरस व संदेह निवारक झाला आहे याची वाचकांना प्रचिती येईल. वृद्धापकाळात व विकलांग अवस्थेत त्यांच्याकडून ही इतकी मोठी लेखन सेवा घडली ही खरोखरी श्री समर्थांचीच कृपा. डॉक्टर कमलताईंचे मनपूर्वक अभिनंदन. गीता प्रेस, गोरखपूर या प्रकाशन संस्थेचे अभिनंदन करण्यासाठी पुरेसे योग्य शब्दच नाहीत. भौतिक झगमगाटाच्या या काळात आध्यात्मिक, धार्मिक व सांस्कृतिक साहित्याचे प्रचंड प्रमाणात प्रकाशन करून व अत्यंत स्वल्प मूल्यात तो वितरित करून सुमारे पाऊण शतक या संस्थेने आपल्या संस्कृतीची अजोड सेवा केलेली आहे. गेल्या दशकापासून राष्ट्रभाषा हिंदीसह विभिन्न प्रादेशिक भाषेतील संत वाङ्मयांचे प्रकाशन सुरू करून तर त्यांनी अखिल भारतीय भाविकांना उपकृत केले आहे. व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता केलेल्या त्यांच्या या सांस्कृतिक सेवेला संपूर्ण देशाच्या वाङ्मय प्रकाशकीय इतिहासात तोड नाही. बोधाची ही आवृत्ती सुबक, सुंदर व दर्जेदार ठरणार याबद्दल शंका नाही. महाराष्ट्रीय संत वाङ्मय प्रकाशनाच्या या महत् कार्याबद्दल मराठी जनतेच्या वतीने मी गीता प्रेसचे मनपूर्वक आभार मानतो व हार्दिक अभिनंदन करतो. त्यांच्या या परिश्रमाचे चीज होण्यासाठीच प्रत्येक मराठी वाचकाने हा ग्रंथराज आपापल्या घरी आदराने विराजमान करावा. प्रत्येक सुबुद्ध भाविकाने याचे पारायण, वाचन, चिंतन करून आपले व आपल्या कुटुंबियांचे कल्याण साधावे. प्रत्येक जागरूक संस्कृती प्रेमी नागरिकाने आपल्या समाजाची पुढील पिढी तेजस्वी करण्यासाठी या ग्रंथांचा सर्वच प्रचार करावा ही विज्ञापन. इति. न्यूयॉर्क, अमेरिका. संत नामदेव पुण्यतिथी दिनांक 23 जुलै 2006. श्री ज्ञानेश्वर पदाश्रित स्वामी गोविंद देव गिरी, आचार्य किशोर व्यास. जय जय रघुवीर सम